श्री गोपाल कृष्ण. मी संकेत संजय चक्रदेव. साठा उत्तराची कहाणीच्या या भागात ज्येष्ठ कृष्ण योगिनी एकादशी महात्म्य. अजातशत्रू राजा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांना वंदन करून प्रश्न करतात, हे भगवन, ज्येष्ठ कृष्ण पक्षामध्ये प्राप्त होणाऱ्या एकादशीचं नाव काय आणि तिचं महात्म्य काय हे आपल्या मुखानं ऐकण्याची इच्छा आहे. भगवान म्हणतात, राजा, या एकादशीला योगिनी असं म्हणतात. या एकादशीचं व्रत म्हणजे संसार सागरातून उत्तीर्ण करणारी नौकाच. या संबंधानं पूर्वीची एक कथा मी तुला सांगतो. अलकाधिपती कुबेर हा महान शिवभक्त होता. नित्यशः विविध उपचारांनी तो शिवपूजन साधत असे. त्याच्या पदरी अनेक सेवक होते. त्यामध्ये हेममाली नावाचा सेवक नेहमी फुलं, बेल, कमळं वगैरे आणण्याकरता नियोजित केला होता. हेममालीच्या पत्नीचं नाव विशालाक्षी. तिच्यावर त्याचं अतीव प्रेम होतं. एके दिवशी मानस सरोवराहून फुलं घेऊन परत येत असताना कुबेराकडे देण्यापूर्वी तो घरी आला आणि आपल्या प्रिय पत्नीबरोबर गप्पा गोष्टी करीत राहिला. कुबेराकडे वेळेवर जायला पाहिजे हेही तो विसरला. इकडे कुबेर शिवपूजनाकरिता बसले, पण फुलं कुठं आहेत अशी इतर सेवकांकडे विचारणा केली. कोण काय सांगणार? मग एका सेवकाला हेममालीच्या शोधार्थ पाठवलं. त्या सेवकानं प्रथम हेममालीच्या घराकडे जाऊन पाहावं असा विचार केला आणि तो तिकडे गेला. तिथे त्याला हेममाली आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारीत बसला आहे असं दिसलं. लगेच त्या सेवकानं कुबेराला येऊन ही गोष्ट सांगितली. नेमून दिलेली सेवा सोडून हेममाली आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारीत बसलाय हे ऐकताच कुबेर क्रुद्ध झाले आणि त्यांनी हेममालीला बोलावून आणलं. हेममालीला समोर पाहता क्षणीच संतप्त झालेल्या कुबेरांनी हेममालीला शाप दिला. ते म्हणाले, ही उत्तम सेवा करण्याचा तुझा अधिकार नाही. शिवपूजेचा तू खोळंबा केलास तेव्हा तू चित्रकुष्ठी होशील. थोड्याच अवधीत त्याचं शरीर कुष्ठानं व्याप्त झालं. कोणालाही न सांगता तो रानावनातून हिंडत राहिला. योगायोगानं हिमालय पर्वताच्या ठिकाणी तो आला असता मार्कंडेयांचं दर्शन घडलं. हेममालीनं नमस्कार केला आणि विनम्र भावानं उभा राहिला. मार्कंडेय ऋषींनी त्याच्याकडे पाहिलं आणि ही व्याधी उत्पन्न होण्याचं कारण विचारलं. तेव्हा हेममाली म्हणाला, माझ्या हातून शिवपूजनात व्यत्यय निर्माण झाला आणि त्यामुळं माझी अशी दशा झाली आहे. महाराज, हे व्याधी दुःख आणि प्रिय पत्नीचा विरह यामुळे मी अत्यंत कष्टी झालो आहे. मला एखादं व्रत सांगावं. मार्कंडेयांनी त्याला योगिनी एकादशीचं व्रत करण्याचा उपदेश केला. त्याप्रमाणे त्यानं व्रताचरण केलं आणि त्याला दिव्य देह प्राप्त होऊन तो स्वस्थानी गमन करता झाला. श्रीकृष्ण म्हणतात, राजा, असा या एकादशीचा प्रभाव आहे. म्हणून सर्वांनी हे व्रत साधावं. योगिनी एकादशी महात्म्य संपूर्ण. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या कहाण्या आणि कथा ऐकायला आवडतील हे कमेंट करून नक्की सांगा. मंडळी, आपल्या घरामधलं प्लॅस्टिक, थर्माकोल आणि इतर कचरा नदी नाल्यांमध्ये जाणार नाही याची खबरदारी आपणच घेऊया. नमस्कार.